हॅलो एव्हरीवन. तुम्हा सगळ्यांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे पालक आणि मुलं. तर पालक आणि मुलं म्हटल्यावर सगळ्यांना असं वाटत असेल की मी फक्त लहान मुलांबद्दल बोलणार आहे. तर आज विषय थोडासा वेगळा आहे माझा. तर हा विषय असा आहे की आपण लहान मुलं जी असतात ती सगळं काही पालकांचं बघून त्यांचे आचार विचार सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतात, नोटीस करत असतात आणि लिटरली त्यांचा तो बिलीफ सिस्टम असतो जो तिथे तयार होतो. त्यांचा मेंदू, त्यांचं मन, त्यांचे विचार, त्यांचे हे सगळ्या गोष्टी ज्या तयार होतात त्या मुळातच तयार होतात, त्या याच बेसिसवर तयार होतात की आईवडील असे वागतात, कारण त्यांच्यासाठी आईवडील हे सगळ्यात जवळचे असतात. आणि जेव्हा ती कोरी पाटी असते तेव्हा तेच बघत असतात जे आईवडील वागतात. आणि त्यांना आईवडील त्यांच्यासाठी प्रत्येकासाठीच आपल्या दैवत असतात. त्यामुळे ते जे वागतात बोलतात ते आपल्यासाठी फायनल असतं आणि ते बरोबरच आहे, योग्यच आहे असं आपल्याला वाटत असतं. पण दरवेळेला असं होतं का? तर आपण माणूस आहोत. पेरेंट्स जरी असलो तरी आपण माणूस आहोत, आपण चुकतो. आणि पण बऱ्याचदा असं होतं, हे आपल्याला लक्षात येत नाही वागताना बोलताना मुलांसमोर. तर मुलांसमोर सगळ्याच गोष्टी दिसल्याच पाहिजे का? तर त्या बाबतीत आपल्याला कॉन्शियस राहायला हवं आहे, पालकांना सजग राहायला हवं आहे. कारण मुलं खूप सेन्सिटिव्ह असतात त्या बाबतीत. आणि काही चुकीच्या गोष्टीसुद्धा ते कॅरी फॉरवर्ड करतात. आणि आत्ताच असं नाही, त्यांच्या उर्वरित सगळ्या आयुष्यामध्ये लहानाचं मोठं होताना, त्यांच्या तरुण वयात असेल, त्यांचं लग्न नंतर असेल, ते स्वतः पेरेंट झाल्यानंतर असेल, त्याचा इम्पॅक्ट कायम राहतो आणि कुठे ना कुठे ते अफेक्ट पण होतं. तर कोणीच आपण 100% राईट नाही आहोत, पण बोलताना वागताना खरंच भान ठेवलं गेलं पाहिजे. केसेस अशा पण येतात की त्याचा इम्पॅक्ट आईवडिलांच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे ह्या मुलांवर झालेला असतो. तर एक केस अशी आहे माझ्या बघण्यात, त्या मुलीला, मी 38 वर्षाची आहे ती, आणि ती बरोबर 18 पूर्ण झाली आणि तिचं लग्न झालं. आज तिची 3 लग्नं झाली आहेत आणि तिन्ही डिवोर्स झालेली आहेत. आणि हा सगळा इम्पॅक्ट जो आहे तो, तिची जी मनस्थिती आहे ती लिटरली ती कन्फ्युजनमध्ये जगत होती, हे माझ्या लक्षात आलं. कारण तिच्या आईवडिलांचं नातं खूप खरंच हेल्दी नव्हतं आणि वडील खूप ट्रॅव्हलिंगमध्ये असायचे. मोस्ट प्रॉबेबली 20 दिवस तर ते महिन्यातले बाहेर असायचे, हार्डली 8-10 दिवस घरी असायचे. आईचं त्यांच्याबद्दलचं जे मत आहे ते इतकं कडवट होतं आणि त्यांचं नातं खरंच खूप चांगलं नव्हतं. त्यांच्या वागण्यातनं, बोलण्यातनं कुठेही रिस्पेक्ट नव्हता. आणि वडील खूप टोकाचे शांत होते, फार बोलायचं नाहीत, पण आईची धुसफूस ती बघत होती मुलगी. आणि मोठ्या भावाला सगळं जाणवत होतं, पण मुलं ही लवकर सुटसुटीत होतात किंवा मोठी होतात, ते करिअरला प्राधान्य देतात. पण मुली खूप आईच्या अवतीभोवती असतात, खूप अवतीभोवती असतात. कारण वडील घरात नसायचे, त्यामुळे ती खूप आईच्या अवतीभोवती असायची. आईशी खूप अटॅचमेंट जास्त होती तिची. आणि आईचं बोलणं, वागणं सगळं अब्झॉर्ब करतात. ती एनर्जी ऑल टुगेदर मुलं अब्झॉर्ब करत असतात आणि तुमच्या कळत नकळत त्या गोष्टी घडत असतात. आईला बोलणारं घरात कोणी नव्हतं, घरात मोठंही कोणी नव्हतं. आय थिंक सो तिच्याही माहेरी थोडंफार जे मला कळलं आहे की तिच्याही माहेरी फार काही अलबेल नव्हतं तिचं नातं आईवडिलांशी, तिच्या लहानपणापासूनच एकंदरीत. तर त्याच्यामुळे तिचं जे फ्रस्ट्रेशन आहे, तिचं जे दुःख आहे, तिचं जे पेन आहे, ते सगळं काही इथे निघत होतं. आणि प्लस सगळं नवऱ्याबरोबरचं जे नातं तिचं नीट नव्हतं तेही सगळं इथे साठलेलं निघत होतं. आणि ही सगळी कळत नकळत एनर्जी ती मुलगी अब्झॉर्ब करत होती. स्पंजसारखे, लिटरली स्पॉन्ज असतो ना तसं अब्झॉर्ब करतात मुलं लिटरली ती सगळी एनर्जी. आणि ही जी वाढली ती इतक्या कडवटपणाने वाढली की पुरुष हा असाच असतो, म्हणजे खूप जास्त होल्डिंग असतो, जास्त फार म्हणजे त्याच्या सगळ्या मनमर्जी चालतात किंवा या सगळ्याच विरुद्ध गोष्टी ती ऐकत गेली. ती बघताना तिला वेगळं होतं, कारण वडील आणि भाऊ खूप वेगळे होते वागताना, पण जे ऐकत होती ते वेगळं होतं. सो शी वॉज जस्ट लिव्हिंग इन कन्फ्युजन. म्हणजे ती ग्रुअप झाली, ती सगळी कन्फ्युजनमध्येच ग्रुअप झाली की हे असं आहे, मला दिसतंय वेगळं, तिला जाणवतं आहे वेगळं, तिला अनुभव खूप वेगळा आहे घरातल्या या 2 पुरुषांचंच इटसेल्फ, की वडील खूप प्रेमळ आहेत, भाऊ खूप काळजी घेतो आहे, एका स्कूलमध्ये होते, एका कॉलेजमध्ये जात होते घराजवळच्या, पण कुठेच तिला जाणवलं नाही. पण आईचं जे बोलणं वागणं होतं ते जे, आणि तिची जी मतं होती ती इतकी तिने अब्झॉर्ब केली होती की तिला कन्फ्युजनमध्ये ती कायम जगली. आणि ती आत्तापर्यंत तिला कळत नव्हतं की ती खरंच कन्फ्युजनमध्ये आहे. तिची 3 लग्न मोडली
आणि कुठेतरी म्हणजे ती जेव्हा एकदा माझ्याशी बोलली, हळूहळू ती खूप उलगडली गेली, कारण ती इतकं दाबलं गेलं होतं तिच्या आतमध्ये. तर जेव्हा ती माझ्याशी बोलली तेव्हा आमची ओळख ऑगस्ट 2023मध्ये झाली होती. त्याच्यानंतर हळूहळू ओळखीतनं काही गोष्टी तिच्या पर्सनल उलगडत गेल्या आणि आता मध्ये ती जेव्हा माझ्याशी बोलली तेव्हा तिने सगळं सांगितलं की उमा, मला आत्ता काही गोष्टी जाणवत आहेत की मी या सगळ्या गोष्टी माझ्या आईची मतं मी सगळी अब्झॉर्ब केली होती आणि तीच मतं घेऊन मी चालले होते. मला अनुभव तसा नव्हता आणि थोडंफार स्ट्रिक्ट प्लस मायनस असं प्रत्येकामध्ये असतं. सो वडिलांनी जर काही बोललं असेल किंवा भावानी तरी ते ठीक आहे, कन्सिडरेबल असतं, कारण त्यांचं प्रेम असतं. सो त्यापोटी कधीतरी एक्स्ट्रीम ते बोलतात, वागतात. सो इट्स ओके. पण म्हणजे इतकं काही नव्हतं अनुभव मला की त्यांच्याबद्दल निगेटिव्हिटी मी मनात ठेवावी. एकूणच पुरुष जातीबद्दलच माझ्या मनात खूप निगेटिव्हिटी होती. सो माझ्या लग्नांमध्ये या तिने मला एकच सांगितलं की एक जो थर्ड नवरा होता त्यांनी तर खरंच ॲडव्हान्टेज घेतला खूपच. सेकंड नवरा होता त्याची एक वेगळी स्टोरी होती. फर्स्ट नवऱ्याचं मात्र ती मला म्हणाली की लिटरली तो खरंच चांगला होता, मी थोडं अजून जास्त ॲडजस्ट केलं असतं, जर मला समजलं असतं तर ते लग्न टिकू शकलं असतं. तर या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड झाल्या तिच्या आयुष्यामध्ये. आता ती एकटी आहे, तिला तिन्ही लग्नांमधनं 3 मुलं आहेत. मोठी मुलगी आहे, मधला अजून एक मुलगा आहे 10 वर्षाचा आणि आत्ता जो आहे ती जेव्हा प्रेग्नंट होती थर्ड टाईम तेव्हाच तिचा डिवोर्स झाला आणि अगदीच म्हणजे काही वर्ष टिकलाच नाही फारसा ही संसार तिचा. आणि आता तिला खूप गोष्टी जाणवत आहेत, पण आता ती इतकी जास्त डिप्रेशनमध्ये आहे. बाहेर येण्याचा प्रयत्न करते ती आणि पण तरीही हे सगळं तिला पचवणं खूप अवघड आहे. तिच्या माहेरी तिच्या वडिलांची तिचं नातं चांगलं आहे, वडील खूप सपोर्ट करतात तिला. त्यांनी फ्लॅट घेऊन दिला आहे तिला, सगळं पुरवतात, ते सगळं करतात. पण ती आता स्वतः हुशार असूनही अजून बाहेर पडत नाही आहे, तिला अजून सपोर्ट नाही आहे. जो आईकडनं ती सपोर्ट म्हणजे आईशी खूप जास्त अटॅचमेंट असल्यामुळे पण आईचा सपोर्ट नाही आहे. आई आता तिला उलट बोलती आहे की तुझी लग्न टिकली नाही, तुझ्या स्वभावामुळे टिकली नाही, ॲडजस्टमेंट्स असतात ह्याच्यात ते. आणि ती म्हणाली आता इतकं ती वेगळं बोलती आहे ना की मला इतकं कन्फ्युजनमध्ये मी लहानाची मोठी झाले आणि आता ती खूप म्हणजे सपोर्ट करत नाही आहे, वेगळंच काहीतरी बोलती आहे. तर मला असं वाटतं की आईवडिलांचा इम्पॅक्ट जो हा पडतो तो पुढील आयुष्यातसुद्धा आपल्या खूप पडत असतो. तो वेळीच जर आपल्याला कळला नाही तर याचे परिणाम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात होतात. आणि जेव्हा ते कळतं, तुम्हाला अंडरस्टँड होतं किंवा रिअलाईज होतं, त्या वेळेला आपलं प्रत्येक पर्सन टू पर्सन व्हॅरी होतं. आईवडिलांसारखंच आपलं आयुष्य आहे असं अजिबात नाही आहे. आपण ते बदलू शकतो. तर ते बदलू शकतो, आपल्या विचारांनी बदलू शकतो. ते म्हणूनच म्हणतो आपण की मनन चिंतन झालं पाहिजे. एव्हरी सिंगल डे आपण रात्री झोपताना आपला दिवस कसा गेला, प्रॉडक्टिव्हिटी आपली किती होती दिवसाची, आणि व्हॉट वेंट रॉंग आणि वेअर वेंट रॉंग हे आपण जर आपलं ठरवलं, बघितलं, नीट मननचिंतन केलं तर आपल्यालाच उत्तरं मिळून जातात खरं तर. आणि जर मिळत नसतील तर तुम्ही कोणीतरी घरात मोठं असेल ज्याच्याशी तुम्हाला मनमोकळेपणाने बोलता येत असेल तर त्याच्याशी बोला किंवा तज्ज्ञांशी जाऊन बोलून त्यांचा सल्ला घ्या. तर मला एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांनी हा विषय मोस्टली समाजामध्ये फार उघडपणाने बोलला जात नाही, पण मला असं वाटलं की हा मांडला पाहिजे. कारण आईवडील हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असतात, ते आपले दैवत असतात. सो त्यांच्यावर मला ब्लेम कुठेही करायचा नाही. मी आज एक पेरेंट आहे, तर फक्त आपल्याला आपण पेरेंट झाल्यानंतर किंवा आपण लहानाचे मोठे होताना जेव्हा आपल्याला रिअलाईज होतं तेव्हा तरी आपल्याला सावरायला पाहिजे. आणि हे कधी रिअलाईज होतं माहिती आहे, जेव्हा आपण स्कूल्समध्ये असतो, जेव्हा आपण कॉलेजेसमध्ये असतो तेव्हाच रिअलाईज होतात बऱ्याचशा गोष्टी. पण आपण डिनाय करत राहतो, कारण आपण आपल्या आईवडिलांना चूक असं कधी म्हणूच शकत नाही. आणि ते चूक असं म्हणा असंही म्हणणार नाही, पण कुठेतरी रॉंग आहे गोष्टी, या स्वीकारल्या पाहिजे. कारण आपण जेव्हा आपल्या मित्रमैत्रिणींचे पेरेंट्स बघत असतो, त्यांच्या घरातलं वातावरण, त्यांचं वागणं बोलणं, तेव्हा आपल्याला जाणवत असतात गोष्टी, पण आपण डिनाय करत असतो त्या वेळेला गोष्टी. तर त्या ॲक्सेप्ट केल्या पाहिजे आणि कोणालाही ब्लेम न करता आपल्याला काही सुधारता येईल आपल्या पुढच्या आयुष्यासाठी हे बघितलं पाहिजे. तर थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. याच्यावर नक्की विचार करा आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला लिहून पाठवा किंवा पर्सनल नंबर मी कार्डवर माझ्या शेअर केलेला आहे, बिझनेस कार्डवर. नक्की मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच. सी यू सून.